जे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज आणि खास व्हिडिओ राहणार आहे. आत्ता सध्या तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात. ओके, जसं की तुम्ही मेसेजमध्ये टाकलेलं होतं की नो कॉन्टॅक्टवर एखादा व्हिडिओ आपण करूया, तर आजचा मी व्हिडिओ केलेला आहे. बघूया की जेही नो कॉन्टॅक्टमध्ये आहेत हा मेसेज 2 in 1 राहणार आहे. जे रिलेशनमध्ये आहेत आणि जे मॅरिड आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज राहणार आहे. ओके, तुमच्या पार्टनरचं जेही व्ह्यूवर्स बघतायत तुमच्या पार्टनरचं नाव, त्यांच्या मेमरीज तुमच्या मनामध्ये ठेवा आणि बघूया तुमच्यासाठी काय मेसेज होते. आत्ता सध्याची तुमच्या रिलेशनमध्ये करंट एनर्जीज काय आहेत तुमच्या, ह्याच्यामध्ये तुमच्या दोघांचे मेसेज आपण घेणार आहोत आणि फ्युचर काय असणार आहे तुमच्या त्या रिलेशनचं आपण ते पण चेक करूया. आत्ता सध्या करंट एनर्जीज तुमच्या रिलेशनमध्ये सध्या काय आहेत आपण चेक करूया. जेही माझे व्ह्यूवर्स आहेत, जेही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत, मॅरिड आहेत, जे रिलेशनशिपमध्ये आहेत, तर ते आत्ता सध्या कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहेत, कोणत्या करंट एनर्जीजमध्ये आहेत त्यांचा पार्टनर आहे. ते द लवरचं कार्ड आलं आहे, फर्स्ट कार्ड आलं आहे आणि हे कन्फर्मेशन आहे की आपण येस आपण रिलेशनचं मेसेज डेफिनेटली तुम्हाला इथून पुढं जो मेसेज मिळेल तो व्यवस्थित मिळणार आहे. ओके, म्हणजे एक कन्फर्मेशन आपल्याला आलेलं आहे. ओके, एक कार्ड फक्त घेऊया आणि आत्ता सध्याची फक्त करंट एनर्जीज बघूया आणि फ्युचर काय असेल तुमच्यासोबत तुमच्या पार्टनरचं. कनेक्ट व्हा तुमच्या पार्टनरसोबत त्या एनर्जीजमध्ये, म्हणजे तुम्हाला मेसेज व्यवस्थित मिळतील आणि करेक्ट मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. ओके, वॉन्डची एनर्जी. ओके, 3 ऑफ कप्स इमोशनल लेवलवर खूप दाखवते. तुम्ही आत्ता सध्या जे पण रिलेशनमध्ये आहेत, जेही बघतायत आहे हा व्हिडिओ, नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये तुम्ही जर असाल, फक्त रिलेशनमध्ये आहे, मॅरेज जरी असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा आहे. लवरचं कार्ड आलेलं आहे, द लवरचं कार्ड आलेलं आहे. तर ह्याचं मी तुम्हाला सांगते की ऑब्व्हियसली तुम्ही त्या कनेक्शनमध्ये आहेत, डीप लव्ह कनेक्शनमध्ये तुम्ही आहेत आणि तुम्ही दोघंसुद्धा आहात. ओके, कारण इथं दोघांची एनर्जीज इथं आलेले आहे, तुमची प्लस तुमच्या पार्टनरची, दोघांची पण इथं एनर्जीज आलेलं आहे. फर्स्ट कार्ड पडलेलं आहे, आपल्याला कन्फर्मेशन दिलेलं आहे की आपण हा जो मेसेज घेतो तो करेक्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आत्ता जे रिलेशन आहे ना थोडंसं डाऊटफुल आहे. ओके, बॅलन्स करण्याचा प्रयत्न करताय तुम्ही दोघंही, जितकं होईल तितकं तुमच्या दोघांकडून बॅलन्स होतोय, करण्याचा प्रयत्न तुम्ही करताय तुमच्या रिलेशनमध्ये. आत्ता सध्याचं हा मेसेज आहे. ओके, करंट एनर्जीज तुमच्यासाठी आहेत की थोडंसं इमोशनल लेवलवर खूप जास्त विचार करताय तुमच्या पार्टनरसाठी. ओके, मला असं वाटतं की तुम्हाला एक करेक्ट चूज काय करायचं आहे तुमच्या पार्टनरच्या थ्रू, काय करेक्ट डिसिजन घेतला पाहिजे. आत्ता सध्या फक्त कन्फ्युजन चाललं आहे असं मला वाटतं. ओके, पण तुमचं फ्युचर काय असणार आहे, तुमच्या पार्टनर तुमच्यासाठी काय फील करतो आहे आपण इथे चेक करूया. जेही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहे 2026मध्ये त्यांचं रिलेशन कसं असणार आहे. 2026मध्ये जेही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत तर त्यांचं रिलेशन कसं असणार आहे, त्या दोघांचं रिलेशन कसं असणार आहे. जेही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत त्यांचं आणि त्यांच्या पार्टनरचं 2026मध्ये रिलेशन कसं असणार आहे, काय त्या नात्यामध्ये. ओके, कपचीच एनर्जी आलेलं आहे, रिव्हर्समध्ये आलेलं आहे. इमोशनल बॅलन्स जितका होईल तेवढं करण्याचा. आत्ता थोडंसं फ्युचरमध्ये पण मला असं वाटतंय. आधी कार्ड घेऊया आणि मी सगळे मिनिंग सांगते तुम्हाला कार्डचे. स्टारचं वॉन्ड्स आलं आहे. ओके, सॉर्ट्स, कप्स एनर्जी, पेंटिकल्स. ओके, मला असं वाटतं की काहीकांच्या लाईफमध्ये न्यू स्टार्टिंग काही होऊ शकतं. इमोशनल लेवलवर चालेल, न्यू स्टार्ट तुमच्या लाईफमध्ये काही होऊ शकतं फ्युचरमध्ये. लव्हविषयी मेसेज आहे. मग तुमच्या लाईफमध्ये एखादा पार्टनर येऊ शकतो, न्यू कोणीतरी येऊ शकतं, किंवा त्याच नात्याला तुम्हाला परत एकदा म्हणतो ना इनकमिंग करायचं आहे तुमच्या लाईफमध्ये, परत एकदा तुम्हाला ते नातं घ्यायचं आहे, तर त्याच्यामध्ये रिस्टार्ट पण तुम्ही करू शकता. तर मला असं वाटतं की तो एक चान्स तुम्हाला मिळेल. ओके, ही ग्रोथ आणि हा जो बॅलन्स आहे ना तो मला असं वाटतं फ्युचरमध्ये तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे. काही काहींसाठी असं आहे की
खूप गोष्टींमध्ये अडकला आहे. चॅलेंजिंग थोडंसं अजून पण राहणार आहे फ्युचरमध्ये. खूप जणांसाठी असं राहू शकतं की एक चॅलेंज कंप्लीट होतं, दुसऱ्या चॅलेंजसाठी तुम्हाला रिलेशनसाठी असं मला वाटते की थोडंसं तुम्हाला त्या गोष्टींचा म्हणजे त्या गोष्टी असू शकतात तुमच्या लाईफमध्ये. स्टारचं कार्ड आहे की खूप जणांसाठी एक होप राहणार आहे, पण स्टारचं कार्ड हे पण सांगते की खूप छान गोष्टी तुमच्या रिलेशनमध्ये होऊ शकतात. डेफिनेटली 80% आहे की तुमच्या लाईफमध्ये ज्या रिलेशन रिलेटेड ज्याही गोष्टी आहेत त्या चांगल्या होऊ शकतात. ओके, बांधून राहू नका रिलेशनमध्ये किंवा थॉटमध्ये, त्या विचारांमध्ये, त्या एनर्जीजमध्ये राहू नका. जितकं होईल तितकं फ्रीडममध्ये चांगलं या. गोष्टी तुम्हीहून काही बांधून टाकताय असं दिसतंय पुढे जाऊन सुद्धा. आत्ता तर जरी तुम्ही करंट एनर्जीजमध्ये जरी असलात ना, तर पुढे जाऊन तुम्ही काय परत एकदा त्या गोष्टींमध्ये गोंधळ तुम्ही करू शकता. तसं शक्यतो होईल तेवढं सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट करा तुमच्या रिलेशनमध्ये. 4 ऑफ कपचं कार्ड आलेलं आहे. काही जणांना ऑफर एखादी मिळू शकते किंवा न्यू गोष्ट, न्यू लव्ह त्यांच्याकडे येऊ शकतं. डिवाईन स्वतः तुमच्यासाठी मला असं वाटतंय की काही चांगल्या गोष्टी तुमच्याकडे घेऊन येत आहे. म्हणजे म्हणतो ना, एखादा लाईफ पार्टनर जर आपल्या लाईफमध्ये तुम्हाला वाटलं की तिथं नाही आहे ते रिलेशन कंप्लीट होत आहे, तर असं मला वाटतं की येईल एखादी गोष्ट तुमच्या लाईफमध्ये येईल आणि न्यू स्टार्ट पण तुमच्या रिलेशनमध्ये होताना मला दिसत आहे. न्यू बिगिनिंग, न्यू स्टार्ट, रिस्टार्ट होताना मला गोष्टी दिसतात आहे तुमच्या रिलेशनमध्ये. आपण हे सगळं आता फ्युचरसाठी चेक करतो आहे की 2026मध्ये तुमचं रिलेशन तुमच्या पार्टनरसोबत कसं असणार आहे. जेही माझे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या पार्टनरसोबतचं ओके त्यांचं रिलेशन कसं असणार आहे. नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन ज्यांचे आहे तर त्यांच्या पार्टनरसोबतचं त्यांचं रिलेशन कसं असणार आहे. 2 in 1 मेसेज आहे. त्यांच्या पार्टनरचाही मेसेज आहे त्यांच्यासाठी. तर त्यांच्या पार्टनरसाठी त्यांच्या फिलिंग कशा असणार आहेत, प्लस त्यांचं रिलेशन त्यांच्या पार्टनरसाठी कसं असणार आहे. ओके, आपण चेक करूया आणखीन काय मेसेज आहे तुमच्यासाठी. आपण बघूया की फ्युचरमध्ये तुम्ही दोघं ओके बॉन्ड, मेमरीज, रिसोल्युशन, सरप्राईज. ओके, मला असं वाटतं आणखीन 2 कार्ड्स घेऊया आपण आणि बॉटमची एनर्जी चेक करूया की काय येते. ओके, 1 more कार्ड प्लीज, 1 more कार्ड. ओके, मला सेलिब्रेशन दिसतंय. ओके, असं मला वाटतं की येस दोघांची एनर्जीज इथं दिसते. तुम्ही पिक्चरमध्ये या बघू शकता. दोघांची एनर्जीज दिसत्या की मला वाटतं तुम्ही सेलिब्रेशन करताय. डेफिनेटली सनची पण एनर्जी आहे. मला वाटतं रिस्टार्ट गोष्टी होऊ शकतात तुमच्या रिलेशनमध्ये. रिस्टार्ट कन्फर्मेशन आहे. ओके, रिस्टार्ट होऊ शकतं. कार्ड पण तेच आले कारण सनची एनर्जी आली ना, त्याच्यामुळं तुमच्या जेही तुमचं रिलेशन आहे ना त्याच्यामध्ये न्यू बिगिनिंग येऊ शकते. जसं फर्स्ट टाईम आपल्याला कार्ड ह्याच्यामध्ये आलेलं होतं की न्यू बिगिनिंग होऊ शकते का. 100% कन्फर्मेशन आलेलं आहे की तुम्हाला जर त्याच रिलेशनमध्ये जर राहायचं असेल, ओके म्हणजे त्याच पार्टनरसोबत तुम्हाला जर राहायचं असेल ना, तर त्याच्यामध्ये न्यू बिगिनिंग येते. रिस्टार्ट तुमचं नातं होऊ शकतं त्याच रिलेशनमध्ये. किंवा मला असं वाटतं की कायकांच्या लाईफमध्ये परत एकदा एखादा व्यक्ती पार्टनर येऊ शकतो, असं पण होऊ शकतं. पण मला जर तुम्ही विचाराल ओव्हरऑल मेसेज, तर मला असं वाटतंय की त्याच व्यक्तीसोबत तुमचं नातं खूप छान पद्धतीने येताना मला दिसतंय. परत एकदा रिस्टार्ट, नव्यानं न्यू बिगिनिंग मला दिसते त्या नात्यामध्ये. ओके, प्ले तुम्हाला थोडासा वेळ द्यायला पाहिजे. तुमच्या पार्टनरला तुम्हाला समजून पण घेतलं पाहिजे, प्लस आणि तुम्हाला थोडासा वेळ पण देता आला पाहिजे. फक्त हा तुमच्यासाठी मेसेज नाही आहे, हा दोघांसाठी सुद्धा मेसेज आहे. ओके, तुम्हाला वेळ देता आला पाहिजे. एकमेकांना वेळ दिला तर आणखीन समजाल तुम्ही एकमेकांना तुम्ही कसे आहात. ओके, ही गोष्ट तुम्हाला तुमच्या नात्यामध्ये चांगली स्ट्रॉंग तुम्हाला ठेवू शकते. मेमरीज तुमच्या पार्टनरसाठी सुद्धा आहेत तुमच्याकडून आणि तुमच्यासाठी सुद्धा तुमच्या पार्टनरच्या आहेत असं मला दिसतं. खूप जणे ड्रीम पण बघतात आहे, ह्या पद्धतीनं आमचं मॅरेज झालं पाहिजे, ह्या पद्धतीने आम्ही एकत्र आलं पाहिजे. डीप लव कनेक्शनमध्ये तुम्ही इथे मला दिसत आहे. तुम्हाला बॉन्ड खूप छान ठेवायचं आहे. ओके, खूप छान. आणि मला असं वाटतं की रिसोल्युशन तुम्हाला ना रिलेशनचा जोही काही प्रॉब्लेम आहे ना फ्युचरमध्ये, जो आत्ता काय जो वाटतोय ना, तो फ्युचरमध्ये मला सगळा सॉर्ट आउट होताना दिसतोय. लॉक आलेलं नाही आहे, म्हणजे तुमचं लॉकचं चावी तुम्हाला मिळते आहे. ओके, लॉकची चावी आता तुम्हाला रिलेशनमधले मिळणार आहे असं मला वाटतंय. आणि तुम्हाला
तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं मिळणार, तुमचं रिलेशन रिस्टार्ट होत आहे आणि तुम्हाला सरप्राईजसुद्धा मिळणार आहे. ओके, हे सरप्राईज रिलेशनसाठी असणार आहे, एक न्यू असं सरप्राईज. किंवा तुम्ही खूप दिवस झाले तुमच्या पार्टनरचा वेट करत होता की त्यांनी यावं, त्यांनी बोलावं, सगळ्या गोष्टी छान व्हाव्या, परत एकदा तुम्ही एकत्र यावं. तर मला असं वाटतं ते सरप्राईज असंच असणार आहे तुमच्यासाठी. ओव्हरऑल मला मेसेज विचाराल तर खूप छान आला मेसेज तुमच्यासाठी. फ्युचरमध्ये काही गोष्टींचा जर तुम्ही थोडीशी काळजी घेतलात तर बाकी खूप छान मेसेज येतात आहे तुमच्यासाठी प्लस तुमच्या पार्टनरसाठी. एकमेकांना वेळ द्या, रिस्टार्टचं पण कार्ड आलेलं आहे. ओके, खूप जणांना त्याच नात्यामध्ये न्यू बिगिनिंग करायचे, पण मला असं दिसतं की होऊ शकते त्या नात्यामध्ये न्यू बिगिनिंग येऊ शकते आणि होऊ शकते, कारण डबल टिबल कन्फर्मेशन आलेलं आहे आपल्यासाठी. जे माझे व्ह्युअर्स आहेत त्यांचे पार्टनर आणि ते दोघंही एकमेकांविषयी काय विचार करतात. डीप लव. ओके, डीप लव काय आहे फ्युचरसाठी 2026साठी. आत्ता 2026साठी ते काय फ्युचर असणार आहे, कोणत्या एनर्जीजमध्ये ते असणार आहेत, कोणत्या एनर्जीजमध्ये माझे व्ह्युअर्स असणार आहेत. तर त्यांच्यासाठी काय एनर्जीज आहेत का, डीप लवच्या काय एनर्जीज आहेत का, लवविषयी मॅसेज आहे का त्यांच्यासाठी. ओके, वन मोर कार्ड घेऊया, मेसेज आपल्याला कंप्लीट करता येईल. माय हार्ट एचेस वेन यू आर नॉट अराउंड. ओके, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या पार्टनरच्या सोबत नसता किंवा तुम्ही तुमच्या पार्टनरच्या सोबत किंवा तुमचा पार्टनर तुमच्याच्या सोबत ज्या वेळेला नसतो त्यावेळेला म्हणतो ना आपल्या हृदयाचं प्रत्येक एक म्हणतो ना की आपण त्याच्याविषयीच विचार करत असतो, तसं तुम्हाला ती उपस्थिती जाणवते, असावं असं आजूबाजूला पण तुम्हाला जाणवतं. आवर हार्ट स्पीक द सेम लँग्वेज. तुम्ही दोघंही ना मला असं वाटते फ्युचरमध्ये आत्ता सध्या तर तुम्ही ह्या डीप लव कनेक्शनमध्ये तर डेफिनेटली आहात आणि तुम्ही ना एक अशी प्रेमाची जागृती एकमेकांविषयी करणार आहात, जे प्रेमाची भाषा जी म्हणतो ना तुम्ही एकमेकांविषयी परत एकदा ती ज्वाला तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकते आणि ते रिस्टार्ट मला तुमच्याकडे येताना दिसतं आहे. आय फील ॲट पेस वेन आय एम विथ यू. ओके, फील होतं आहे खूप जणांना, काही गोष्टी अशा फील होतात आहे. एकमेकांना वेळही घालवायचा आहे एकमेकांसोबत. तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे, जसं की इथं कार्ड आलेलं आहे. ओके, वेळ घालवा एकमेकांसोबत आणि मला वाटते नक्की ना तुमच्याकडे असे काही चान्सेस येणार आहे ना की तुम्ही एकमेकांसोबत वेळ पण घालवणार आहात. त्या नात्यामध्ये खूप जास्त मला चान्सेस दिसतात आहे. यू आर माय लाईट इन द डार्कनेस. ओके, खूप जणांना असं वाटतं की तुमचा पार्टनर तुमच्यासाठी असा त्यावेळेला उभं राहिलेलं आहे ना ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी स्टॉप झालेल्या होत्या. एक असं लाईट, एक असं डार्कनेस होता जिथं सगळा काळोख होता. त्यावेळेला जी एक म्हणतो ना असं एक एंजल बनून आपल्या लाईफमध्ये कोणतरी येतं ना आणि आपली लाईफ एकदम ब्राईट होते, तसं तुमच्या पार्टनरची एनर्जीज तुमच्यासाठी आत्ता सध्याची आहे. ओके, बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांनी तुम्हाला हेल्प केलेलं आहे आणि मला असं वाटतं की एक चांगला बेटर पर्सन तुम्ही ज्या वेळेला त्यांच्यासोबत असता किंवा फील करता तर तुम्हाला नक्की डेफिनेटली वाटत असेल, कारण एनर्जी सगळ्या तशा येतात आहे. हो, यू आर द रिझन आय स्माईल सो अपट. म्हणजे तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये खुश राहता, त्यांच्या मेमरीजने, त्यांच्या नावाने, त्यांच्या आठवणीने नेहमी तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल येते. ओके, आणि खुश राहता तुम्ही. आय एम गिविंग अ स्पेस सो वी डोंट लूज वॉन्ट वी हॅव इट. ओके, आत्ता सध्या काहींची अशी सिच्युएशन असू पण शकते की एकमेकांना टाईम देता येत नाही आहे, तर असं एकमेकांमध्ये गैरसमज धरू नका किंवा करून घेऊ नका की टाईम दिला नाही आहे किंवा टाईम देता येत नाही आहे किंवा असं समजू नका की माझ्याकडं लक्ष नाही येतं आहे. काही गोष्टींमध्ये ज्या वेळेला आपण गुंतले जातो त्यावेळेला थोडासा टाईम आपल्याला देता येत नाही. ओके, एकमेकांना तर थोडासा टाईम द्या. काय होतं ना की ज्या वेळेला आपण एका वेगळ्या झोनमध्ये जातो आपल्या पार्टनरविषयीच्या, ओके, खूप अपेक्षा करतो आपण त्यांच्याकडून की असं झालं पाहिजे, असंच व्हायला पाहिजे, माझ्या पद्धतीनं झालं पाहिजे, तर थोडंसं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओव्हरऑल तुम्ही मला विचाराल की मेसेज काय आहे फ्युचरसाठी मॅसेज 100मधले 90% खूप छान मेसेज आहेत. मला असं वाटतं रिस्टार्ट आले ना तुमच्यासाठी, तुमच्या दोघांचे फिलिंग लवमधल्या खूप डीपच्या आलेले आहेत. तुम्ही फील करता एकमेकांविषयी, तुम्ही खूप छान फील करते. प्रेमाची सेम लँग्वेज आहे तुमची, तुम्हाला समजतं. प्रेम हे त्यालाच कळतं जे एकमेकांवर करतात ऑब्व्हियसली, आणि एकमेकांचं खुश राहण्याचं हे कारण तुम्ही एकमेक आहात, तुम्हाला माहीत आहे सेम. ओके, कधी असं वाटू नये कोणत्या सिच्युएशनमध्ये की
होतं ना अशा सिच्युएशन काही अपडाऊन होतात, त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की माझा पार्टनर मला विसरला तर नाही ना, त्याच्यामुळं काय नाही आहे. थोडासा होल्ड आउट करायचं, थोडासा वेळ द्या एकमेकांना, बघा आणि नातं आणखीन सुंदर व्यवस्थित बनेल. मेसेज ओव्हरऑल सगळे फ्युचरसाठी खूप छान आलेले आहेत. मला असं वाटतंय की तुमच्या काही गोष्टींची जर तुम्ही काळजी घेतलात तर तुमच्या नात्यामध्ये न्यू स्टार्ट, न्यू बिगिनिंग येताना मला डेफिनेटली दिसते. ओके, आत्ताचा ओव्हरऑल हा मेसेज होता. जेही नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज होता. हा मेसेज कसा वाटला मला नक्की सांगा. तुम्ही जसा मला मेसेज सांगितलेला होता, कमेंट बॉक्समध्ये लिहिलेलं होतं की ह्याच्यावर आपण एक व्हिडिओ करूया, तर बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला सांगा फ्युचरमध्ये. आणि असं होऊ दे लवकरात लवकर एंजल, डिवाईन आणि स्वामींकडून की तुमच्या पार्टनरसोबत लवकर तुमच्यामध्ये रियुनियन होऊ दे, रिस्टार्ट त्याच नात्यामध्ये त्याच व्यक्तींसोबत जर तुम्हाला करायचं असेल तर नक्की होऊ देत. ओके, पास्टमध्ये ज्या मेमरीजमध्ये ज्या व्यक्तींमध्ये राहता डेफिनेटली जर ते तुमच्यासाठी चांगले असतील तर युनिवर्स करो लवकरात लवकर ते तुम्हाला मिळू देत आणि तुमच्या ज्याही इच्छा आहेत त्या सगळ्या लव्ह विषयीच्या, तुमच्या रिलेशन विषयीच्या सगळ्या कंप्लीट होतात. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच.